नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती 2024-25मध्ये आपण जी सिरीज सुरू केलेली आहे गणित बुद्धिमत्ता आणि SSC GDसाठी सुद्धा हे सिरीज खूप महत्त्वाची आहे, इम्पॉर्टंट आहे. तर जे पण विद्यार्थी पोलीस भरती आणि SSC GDची तयारी करत आहे त्या विद्यार्थ्यांनी हे प्रश्न महत्त्वाचे आहे, त्यांच्यासाठी हे खूप महत्त्वाचे आहे. तर पहा, एका व्यक्तीला एक काम करण्यासाठी 20 दिवस लागतात, दुसऱ्या व्यक्तीला तेच काम करण्यासाठी 30 दिवस लागतात, तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतील? तर बघा, एकाला 20 दिवस लागत आहेत, एकाला 30 लागतात. याचा जर लसावी काढला तर 60 येईल, 2 × 6 आणि 3 × 2 = 6. ठीक आहे. या 5ने लसावी 60ला जर भागलं तर 12 येईल आणि त्यांना किती दिवस लागेल दोघं मिळून काम करायला? 12 दिवस. ऑप्शन क्रमांक 2 याचं योग्य उत्तर राहणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न बघूया. पुढचा प्रश्न पहा, एक्स व्यस्त चलनात वाय असताना जेव्हा एक्सची किंमत 20 दिलेली आहे तेव्हा वायची किंमत 8 आहे. जर एक्सची किंमत 5 असेल तर वाय किती म्हणते? तर पहा, व्यस्त चलनात म्हटलं आहे म्हणून आपण याचा गुणाकार करूया. ठीक आहे. आणि एक्सची किंमत दिली आहे 5, वायची किंमत आपल्याला काढायला लावलेली आहे. तर 5 चोक 20 आणि 8 चोक 32, म्हणजे वायची किंमत किती आली इथे? 32. तर ऑप्शन नंबर 2 याचं योग्य उत्तर राहणार आहे, 32 उत्तर राहणार आहे. पुढचा प्रश्न पहा, एका किल्ल्यावर 300 सैनिक असून त्यांना किल्ल्यावरील अन्न 30 दिवस पुरतात. 24 दिवसानंतर त्यापैकी 100 सैनिक निघून गेले तर उर्वरित अन्न सैनिकांना किती दिवस पुरेल म्हणते? तर पहा, 300 सैनिकला किती दिवस पुरत आहे अन्न? 30 दिवस. म्हणजे 300 गुणिले आपल्याला 30 करावं लागून सुरुवातीला, तर हे 9000 होईल. ठीक आहे. तर 9000. त्यानंतर बघा, 300 सैनिकांनी 24 दिवस अन्न खाल्लं असेलच, म्हणजे 24 गुणिले 300 करायचं, 4 × 3 = 12, चला 1, 3 × 2 = 6 आणि 1 7, म्हणजे 7200. 9000मधून 7200 गेले तर 1800 राहते. ठीक आहे. आता 1800 राहिले आणि आपल्याकडे सैनिक किती उरले? उरलेले सैनिक आहेत 200. ठीक आहे. तर 200 भागिले 18 केला तर 2 × 9 = 18. याचा आन्सर येते 9. तर उरलेलं जे अन्न आहे ते अजून 9 दिवस पुरेल. म्हणजे पुढील प्रश्न पहा, एका संख्येच्या 5/7 मध्ये 5 मिळवले असता 40 अंक येतो तर ती संख्या कोणती? काय म्हटलं? एका संख्याच्या च्या म्हटलं आहे म्हणून गुणाकार येईल. इथे च्या म्हटलेलं आहे म्हणून गुणाकार येईल. 5/7 मध्ये म्हटलं आहे म्हणजे 40 अंक, सॉरी, मध्ये 5 हा अंक मिळवला असता काय येते ते 40. हे झालं आपलं मांडणी. त्यानंतर बघा, हे 5 इकडे जाईल तर 35 येईल. ठीक आहे. आणि हे 7 जर इकडे गेले तर गुणिला इथे 7 येईल. 35 गुणिला 7, 7×5 = 35, 3 आले, 7 × 3 = 21, 21 आणि 3 किती होईल? तर 24 होईल. ठीक आहे. 245, 245 भागिला 5 येईल. हे जे 5 आहे हे इकडे जाईल, तर 5 चोक 20, 5 × 9 = 45, म्हणजे याचं उत्तर जे आहे ते 49 येईल. ऑप्शन क्रमांक 1 याचं करेक्ट उत्तर राहील. याचं उत्तर 49 राहील, ऑप्शन नंबर 1. पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणत्या संख्येस 9ने निषेध भाग जातो म्हणते? आता बघा, 9ची कसोटी काय आहे? एकूण संख्येच्या बेरजेमध्ये 9 किंवा 9च्या पटीत अंक आला पाहिजे. तर बघा, 9 जिथे जिथे येतात तसेच कट करून टाका, म्हणजे 9 कट केले. 3 + 3 + 3 = 6, 6 आणि 4 = 10, नाही येत. त्यानंतर ऑप्शन क्रमांक 2 बघा, हे 2 9 पहिलेच कट करून टाका. 6 आणि 4 = 10, हे सुद्धा येत नाही. त्यानंतर हे 2 पहिलेच 9 कट करून टाका. 5 आणि 4 = 9, याचा आन्सर राहील ऑप्शन क्रमांक 3. ठीक आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 याचं करेक्ट उत्तर राहणार आहे. पुढील प्रश्न पहा, 2x + 3y = 13 आणि 4x - y = 5, तर y ची किंमत विचारली आहे. तर पहा, दोन्ही समीकरण पहिले आपण मांडून घेऊया. = 13 आणि
दुसऱ्या समीकरणाला आपण वायची किंमत बरोबर करण्यासाठी 3 ला गुणू, 3ने गुणू. तर 4 त्रिक 12 येईल इथे. त्यानंतर इथे 3ने गुणले म्हणून 3y इथे, आणि इथे 5 त्रिक 15 येईल. ठीक आहे. या समीकरणाला सोडून घेऊया. तर हे कट होईल. त्यानंतर बघा इथे 14 x येईल, आणि इथे बघा 8 आणि 28 येईल. हे 14 28च्या खाली जाईल, छेदामध्ये जाईल. तर 14 दूने 28. एक्सची किंमत आली 2. एक्सची किंमत किती आली आहे? 2. आता एक्सची किंमत आपण कोणत्या एका समीकरणामध्ये ठेवूया. तर बघा इथे पहिल्या समीकरणामध्ये जर एक्सची किंमत 2 ठेवली तर 4 + 3y = 13 येईल. हे 4 इकडे जाईल, तर इथे 9 येईल, आणि 3/9, 3 त्रिक 9, म्हणजे वायची जी किंमत आहे ही 3 येईल आणि एक्सची किंमत 2 येईल. तर याचं करेक्ट उत्तर जे आहे, आपल्याला वायची विचारली होती म्हणून 3, ऑप्शन क्रमांक 3, आणि उत्तरसुद्धा 3 आहे.